आज दिनांक 17 मार्च 2025 रोजी दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करून वक्फ अमेंडमेंट बिल 2024च्या विरोधात एक महाधरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्या समर्थनात आमच्या राज्यात महाराष्ट्रातही विविध ठिकाणी त्याच्या समर्थनात आंदोलने करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन, उपास महिना आहे, रमजान महिना आमच्या उपासाचा महिना आहे, त्या महिन्यामध्ये आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून ही बाब किती गंभीर आहे हे ठाऊक होणे पण गरजेचे आहे। आज मुस्लिम बांधव आणि आमच्या पाठिंब्याला आमचे बौद्ध बांधव पण आलेले आहेत। ते सकाळपासून ह्या आंदोलन करीत आहे आणि आपल्या मागण्यावर ठाम आहे। प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी हे आहे की जे अमेंडमेंट बिल आहे 2024च्या, त्या बिलमध्ये सर्व अधिकार ते कलेक्टरला येते आणि ते कोर्टामध्ये जे खटले चालू आहे, आमचा न्यायालयावर विश्वास आहे, न्याय व्यवस्थावर विश्वास आहे। सध्या पण वक्फ बोर्ड हे गव्हर्नमेंटचे अधीन आहे, पण त्याला कमकुवत करून सर्व अधिकार कलेक्टरला देण्याचा हे सरकारचं षडयंत्र आहे। आणि मुस्लिम समाजाच्या जे मोठमोठ्या मशिदी आहे आणि त्याच्या जागा आहे, त्या जागा बाळगून ते मोदी साहेबांचे जे मित्र आहे अदानी अंबानी, ज्यांना त्यांनी लाल किल्लाही लीजवर दिला, ताजमहल लीजवर दिला, आता हे आमच्या मशिदी आणि आमच्या कब्रस्तान त्यांच्या जमिनी देण्याची हे सरकारची तयारी आहे। म्हणून आमचं हे म्हणणं आहे की जे वक्फ कायदा जुना वक्फ कायदा आहे त्याचप्रमाणे राहू द्या। तुम्हाला मुस्लिम समाजाचा एवढाच पुलक आहे तर आम्हाला आरक्षण द्या। शिक्षणात जे 5% आरक्षण सुप्रीम कोर्टने दिले आहे ते आरक्षण पण ते गव्हर्नमेंट देत नाही। मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दिशेने सरकारने पाऊल उचलावा आणि अन्याय थांबावा। गोरगरिबावर, दलितावर, ओबीसीवर अन्याय थांबावा, म्हणून हे मागण्या घेऊन आम्ही बसलो आहोत। एकीकडं जी सच्चर समिती आहे आणि संसदीय कार्य समिती ती सांगते की वक्फ बोर्डमध्ये काही त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे, त्याबद्दल काय सांगाल? सच्चर समिती आणि महबूबुर रहमान कमिटी हे दोन्हींची जे शिफारिश आहे त्या शिफारशावर सरकारने 1% अंमलबजावणी केली नाही आणि फक्त वक्फ बिलचा पुलका सरकारला येता। म्हणून आम्हाला शंका आहे की हे सरकारचे जे धोरण आहे अल्पसंख्याक विरोधन धोरी हे सरकार आहे, ते आम्हाला न्याय देईल असे तर आम्हाला सध्या वाटत नाही। जवळपास या नवीन दुरुस्तीवरती 120 याचिका आलेल्या आहेत आणि त्यापैकी 15 याचिका ह्या मुस्लिम बांधवांनीच केल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? जे मुस्लिम बांधवांनी दुरुस्तीसाठी याचिका केलेली आहे ते बोलके पोपट आहे, कोणत्याही पक्षाचे असो त्यांना ते याचिका दाखल करायला त्यांनीच लावलेली आहे। आणि ते अदानी अंबानीचे समूहचे जे लोक आहे आणि जे गुजरात लॉबी आहे, विशेषकर गुजरात लॉबी करून आमचा देश मुक्त व्हावा हे रमजानच्या उपास महिन्यात मी अल्लाच्या दरबारी ही प्रार्थना करतो आणि ह्या देशाचे गोरगरिबाला न्याय मिळावा। एकीकडे संसदीय मंत्री किरण रिजिजू असं म्हणतायत की वक्फ बोर्डामध्ये बऱ्याच कमतरता आहेत, त्याच्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांचे किंवा विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे, आम्हाला ह्या दुरुस्त करायच्या आहेत, म्हणून आम्हाला दुरुस्त करायच्या आहेत। जे आमचे वक्फ बोर्ड जो मंत्री आहे रिजिजू साहेब जे म्हणतात त्यांचा जे म्हणणं आहे ते अगदी चुकीचं आहे। कारण वक्फ बोर्डचा जे मालमत्ता आहे त्या मालमत्तावर आमची जे मदरसे आहे, आमची जे खानका आहे, आमची जे दर्गा आहे ते त्यांच्या अतिरिक्त पदभार घेऊन ते गोरगरिबांसाठी सेवाचा फी भरण्याचा, हॉस्टेल चालविण्याचं पण काम करतात। आमची हे विनंती आहे सरकारपासून की जर तुम्हाला न्याय द्यायचे आम्हाला MBBS कॉलेजांची परवानगी द्या, आम्हाला शिक्षणचे जे मोठे मोठे क्षेत्र आहे, एक युनिव्हर्सिटी आझम खान साहेबांनी बांधली, मोहम्मद अली जोहर युनिव्हर्सिटी,
ते पण हे सरकारला पचन झाली नाही आणि ते कोणत्या तोंडाने आमची विकासाची बात करता हेच आम्हाला कळेना. त्यांनी कळवावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आणि जे जेपीसी निर्माण झाली, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे बांधली गेली, त्यांना पण शंका आहे की हे कशाचा घोड चालू आहे, त्यावर त्यांनी उत्तर द्यावा. एकीकडे आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये संरक्षण मंत्रालय, त्यानंतर रेल्वे बोर्ड आणि त्यानंतर वक्फ बोर्डची जमीन ही साधारणतः क्रमांक 3ला येते म्हणजे पूर्ण भारतामध्ये. आणि त्यांच्यानुसार जे काही सुविधा चालू आहेत किंवा जे काही त्यांचे प्रोग्राम्स चालू आहेत त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात सध्याच्या चालू असलेल्या? जे जमिनी आहे वक्फ बोर्डच्या, जे गव्हर्नमेंटची जी आकडेवारी आहे 3रा क्रमांक ते वक्फ बोर्डला सांगतात, ते फक्त हव्वा करतात आणि मीडियाकडून हे हव्वा पसरवून बहुसंख्यक लोकांना असे वाटेल की मुसलमानांनी आमची जमिनी बागळली आहेत. तसा नाही, कारण वक्फ जी जमीन आहे, आमचे जे राजे महाराजे होते, जुन्या काळात होते, त्यांनी दर्गाला वक्फ दिला, मशिदीला दिला, तर आमच्या मंदिराला पण दिला. आमच्या श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थान ट्रस्टला निजाम सरकारने वक्फ म्हणून 12 गावे दिलेली आहेत. ते आणि काशी विश्वनाथ मंदिर आहे, आपले तामिळनाडूमध्ये अनेक मंदिर आहे ज्यांना राजे महाराजांनी वक्फ दिला आहे. ते संपत्ती पण त्यांनी बघितली पाहिजे. अभी आज जो आंदोलन शुरू हुआ है तो इसको हम यहाँ शुरुआत समझेंगे, आगे की क्या रणनीति रहेगी? अभी जो आंदोलन शुरू हुआ है, ये रमजान का महीना है. इतने मसरूफियत के बावजूद मैं ये समझता हूँ ये मुस्लिम समाज का रमजान में पहला आंदोलन है. ये इस बात को दर्शा रहा है और हमारे पर्सनल लॉ बोर्ड के अकाबरीन में भी ये कहा है कि अगर हुकूमत होश में नहीं आती तो ये ईद के बाद अप्रैल और मई महीने में हम इस आंदोलन को तीव्र रूप देंगे. और जिस तरीके से एनआरसी का शाहीन बाग आंदोलन हुआ था, उसी तरीके से हर गांव में, हर शहर में हम आंदोलन करेंगे. ये हमारे वजूद की लड़ाई है. हमारे पास 2 रास्ते हैं, लड़ो या मरो, लेकिन हम अपनी मस्जिदों का हक किसी और को नहीं देंगे. हमारे बुद्ध समाज का जो बुद्ध विहार है, उनके ऊपर जो ब्राह्मणी पॉलिटिशियन नाफिज हुए हैं, ऐसे ही हमारे ऊपर भी नाफिज करने की तैयारी है. तो हम इन दोनों बातों को खारिज करके इसका भरपूर तरीके से विरोध करते हैं.